अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा झाली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणतीच घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. 20 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवरती आता 6% कर आकारण्यात येणार आहे, तर 4 चाकी वाहनांसाठी 1% कर वाढवण्यात आला आहे. महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षांसाठी विजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे वीज दर कमी होण्याची शक्यता आहे. यासह येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चात 1,13,000 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे. मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाची 7 व्यापार केंद्र उभारणार आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. तर 2030 पर्यंत अर्थव्यवस्था 300 बिलियन पर्यंत नेण्याची उद्दिष्ट आहे. नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उदयास येईल. गडचिरोली जिल्ह्यासाठी 21,830 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून जिल्ह्यामध्ये जवळपास 7,500 रोजगारांची निर्मिती होणं अपेक्षित आहे. मुंबई पुण्यात 64 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. तर राज्यभरात 5 वर्षात 237 किलोमीटरचे मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या 3ऱ्या टप्प्याअंतर्गत 6,500 किलोमीटर लांबीची 5,670 कोटी रुपये किमतीची कामं मंजूर असून त्यापैकी 3,785 किलोमीटर लांबीची कामं पूर्ण झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली. तर सन 2025-26 साठी 1,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. महाराष्ट्रातील सागरी विकास धोरणात बंदर विकासासाठी विविध गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. पालघरमध्ये होणारं वाढवण बंदर जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये असेल. 300 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळण्याची क्षमता निर्माण केली जाईल. तर JNPTच्या तिप्पट वाढवण बंदर असेल असा दावा अजित पवारांनी केला आहे. मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजनेमध्ये 7,967 कोटींची सवलत देण्यात आलेली अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. तर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 5,818 गावांमध्ये 4,227 कोटींची 1,48,888 कामं हाती घेण्यात आली आहेत. अपूर्ण जलसिंचन प्रकल्पांच्या कामासाठी 5,000 कोटींचा खर्च करण्यात येईल. तसंच AI वापराचं धोरण आखता येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 50,000 शेतकऱ्यांसाठी प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्यासाठी 500 कोटी देण्यात येतील. निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्यासाठी राज्यानं महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण जाहीर केलंय. त्यानुसार देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचं योगदान 15.4% इतकं आहे. तसंच एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये 8,400 कोटी किमतीचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासाठी गेटवे ऑफ इंडिया मुंबई इथून मांडवा तसंच एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासासाठी अत्याधुनिक सुविधांयुक्त बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण जाहीर करण्यात आलं आहे. सामाजिक न्याय विकासाच्या विविध योजना विविध महामंडळांकडून राबवण्यात येत आहेत. त्यासाठी खर्चामध्ये 42% वाढ करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तर नमो आदिवासी स्मार्ट शाळा कार्यक्रमाच्या खर्चात 40% वाढ करण्यात आली. राज्यात एकूण 18 नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे. अमरावती, पुणे, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नागपूर, यवतमाळ, तुळजापूर, धाराशिव आणि हिंगोलीमध्ये न्यायालयांचा यामध्ये समावेश आहे. केंद्र सरकारनं भांडवली खर्चासाठी 50 वर्ष मुदतीच्या बिनव्याजी कर्जाची राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेतून सरकारला 13,807 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. नाशकात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सरकारकडून अभियान राबवण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नमामि गोदावरी अभियान राबवण्यात येईल. आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. तर पुण्यातील आंबेगाव इथे 4 टप्प्यात भव्य शिवसृष्टी उभारण्यात येणार असून 2 टप्प्यातील काम पूर्ण झालेली आहे. तर सरकार आणखीन 50 कोटी देणार अशी घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा विभागासाठी 225 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला 1,367 कोटी तर सामान्य प्रशासन विभागासाठी 2,899 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली.
अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी 25 लाख घरं उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली अशी माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधलाय. अत्यंत बोगस अर्थसंकल्प सादर केलाय. सरकारने नुसत्या थापा मारल्यात, दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत. महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम या सरकारनं केलंय. आधीच्या अर्थसंकल्पातील कामांचाच या अर्थसंकल्पात उल्लेख आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावलाय. सरकारनं महाराष्ट्राला कर्जबाजारी केलंय. सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पात काहीच नव्हतं. कंत्राटदारांसाठी मात्र बऱ्याच गोष्टी आहेत. लाडक्या कंत्राटदारांनीच हा अर्थसंकल्प गिळलाय असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय. लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात 2100 रुपयांची घोषणा केलेली नाहीये. 2100 रुपये भविष्यात देणार आहात, मग मतही तेव्हाच मागायची होती असा टोला उद्धव ठाकरेंनी सरकारला लगावला. लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांच्या टीकेला आदिती तटकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. विरोधक म्हणत होते योजना डिसेंबरनंतर बंद होईल, पण आम्ही यशस्वीरित्या योजना सुरू ठेवली आहे. तर 2100 रुपयांबाबतची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मांडतील असं वक्तव्य तटकरेंनी केलंय. अर्थसंकल्पावरती खासदार बळवंत वानखडेंनी हल्लाबोल केलाय. निवडणुकीच्या काळात केवळ पोकळ घोषणांचा पाऊस पडला, मात्र आता अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारनं केलंय अशी टीका खासदार वानखडेंनी केली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी सन 2025-26 अर्थसंकल्प सादर केलाय. अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी 7,20,00,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर 45,891 कोटी रुपयांचा तुटीचा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. राज्याच्या शाश्वत विकासाची रूपरेषा हातात घेतली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि विकासही लांबणार नाही. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणणार असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. शासनाकडून उद्योगाला प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यामुळे देशी विदेशी गुंतवणुकीत वाढ होते, रोजगारात वाढ होते. दावोसमधून 56 कंपन्यांसोबत सामंजस्य करार झालाय. राज्यात 15 लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. त्यातून 16 लाख रोजगार निर्मिती होईल अशी माहिती अजित पवारांनी दिली. बजेटमधून लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा झाली आहे. 2100 रुपयांचा हप्ता देण्याची घोषणा करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे महिलांना केवळ 1500 रुपयेच मिळणार आहे. तर लाडक्या बहीण योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी 9,710 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाला 635 कोटी, तर फलोत्पादन विभागासाठी 708 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा झाली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणतीच घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. 20 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवरती आता 6% कर आकारण्यात येणार आहे. तर 4 चाकी वाहनांसाठी 1% कर वाढवण्यात आला आहे.